डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, कामगार एकता जिंदाबाद, अरे कामगार एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद, अरे कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अरे बोगस केवायसी करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे भ्रष्टाचारी गोटा बांधून टाकायचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे न्याय कामगाराला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. कामगार एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. साहेब, कामगार उपायुक्ताकडे आज आपण निदर्शनं केली, काय विषय होता? आज आमच्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम कामगार कल्याण समिती व भीमशक्ती संघटित कामगार युनियनतर्फे आजचं हे आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये आमचे प्रामुख्याने जे विषय होते त्या विषयामध्ये जे सध्या जे संच वाटप होत आहे ज्या गोडाऊनवर, त्या ठिकाणी कामगाराच्या ऐवजी इतराचं थंब घेऊन ते संच वाटप केले जातात. इतका गंभीर प्रकार या ठिकाणी चालू आहे. यावर इथले अधिकारी कारवाई का करत नाही ते जाब विचारण्यासाठी आज आम्ही आलो होतो. त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू व त्याचे वर निवेदन देऊन त्याच्यावर कारवाई करू. त्यानंतर आमचा महत्त्वाचा एक विषय होता की सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस 30 एप्रिलला निर्णय दिलेला आहे की जे बांधकाम कामगाराच्या नोंदणी आणि रिन्युअल होतात की ते बंद होतात समित्यामुळे, आमदार समित्यामुळं, त्या समित्या रद्द करून जसे तसे ऑर्डर म्हणजे ज्या पद्धतीने मागे चालू व्हायचे त्याच पद्धतीने चालू करा सांगतात. तरीही अद्याप कामगार सचिवांनी व इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते अजून चालू केले नाही. ते त्वरित आजच्या आज चालू करावा म्हणून आमची संपूर्ण कामगार समिती यामध्ये बोगस कामगारांच्या नोंदणीचा संपूर्ण महाराष्ट्रभर मोठा विषय असतो, कसं बघायचं या? साहेब, तुम्ही जो बोलताय ना, बांधकाम कामगार वर्ग हा बोगस नसतो, परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी बोगस कामगारांची नोंदणी झाली. हा बोगस कामगाराची नोंदणी जी आहे ना, हे काही ठराविक लोक जे असतात ते लोक त्याच्या पाठीमागून करतात, परंतु जे ओरिजिनल जे नाटा कामगार आहे जे आम्ही त्या जवळजवळ नोंदणी करतो त्या लोकांना नोंदणीसाठी आम्ही पुढाकार घेतो. बांधकाम कामगाराची डुप्लिकेट नोंदणी करता त्याच्यावर प्रशासनाने समिती बसून त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. आज आपली वरिष्ठांशी चर्चा झाली, यावर आपण समाधानी आहात? त्यांनी आम्हाला दुपारून पुन्हा वेळ दिलेली आहे सचिव साहेबांसोबत बोलण्याची. आज आम्हाला कधी त्यांच्याकडून समाधान झालं नाही, तर यानंतरही आम्ही या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे. काय सांगाल सर, आज कामगार कल्याण समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीने निदर्शने करण्यात आली. माननीय कामगार उपायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे विषय बांधकाम कामगारांच्या बाबतीतला होता. बांधकाम कामगारांचा गोपनीय डाटा तो आज कार्यालयाच्या वतीने किंवा सिस्टमच्या वतीने लीक केला जातो. तो बाहेर एजंटच्या मार्फत एजंटांना दिला जातो व त्या मार्फत एजंट कामगारांकडनं OTP घेऊन त्यांची भेंडी, भांडे, पेटी इतर गोष्टीचा OTP घेतात. कामगार जर तिथे गेला नाही तरीही त्या कामगाराचा तिथे KYC करून त्याला संच दिला असं प्रशासनाला दाखवण्यात येते आणि शासन त्याच्यावर संबंधित अधिकारी त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत. यासाठी आम्ही आंदोलन केलंय की जो लाभार्थी आहे कामगार त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. त्याच्या हक्कावर कोणी धरला मारते अशी सध्याची परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यासाठी संबंधित कार्यालयाला पत्र दिलं. कामगारांना जी भांडी दिल्या जाते त्याचा दर्जा हा निकृष्ट असतो अशी वरड कामगारांमधून होती. आम्ही वेळोवेळी हे मांडलंय, कसं करतो सर? योग्य आहे तुमचं म्हणणं. आमच्याही निदर्शनात असं आलं की जी पेटी असते ती कुठे क्रॅक असते, भांडे गंजलेले असतात, या ज्या काही पेट्या त्या जशा तसे दिले असते. परत गोदाम चालक ते कामगारांना बदलून सुद्धा देत नाहीत. त्याच्यावर दादागिरीचे त्याच्यावर हे करतात, त्याला घ्यायचं घेऊन निघून जा असं त्याला बोललं जातं. नाही इलाज असं त्या कामगारांना घेऊन जावं लागतं. अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटप केलं जातं. यामध्ये प्रशासन लक्ष दिलं पाहिजे अशी आमची मागणी. गोडाऊन चालक कामगारांकडून ज्यावेळेस भांडी वाटप होतात त्यावेळेस पैसे घेतात. स्टिंग ऑपरेशन मधून आम्ही वेळोवेळी उघडं केलं आहे. काही त्याच्यामध्ये असे लक्षात आलेलं आहे की भांडे देताना किंवा पैटी देताना, साहित्य देताना पैसे घेतात. हे सत्य हे आम्ही पण निदर्शनात आणून दिले वारंवार, पण त्याच्यावर अजून काही कारवाई झालेली नाही. कारवाई काय व्हायला पाहिजे, काय व्हायला सर? तो प्रशासनाच्या मागे शासनाने जे काही योग्य वाटतं ते योग्य त्यांच्या कायदेशीर कारवाई केली पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणू शकत नाही की आहेच म्हणून, पण एक आमची एक शंका आहे. कारण की गेल्या 14-15 वर्षापासून
आम्ही कामगारांच्या हितासाठी काम करतोय. खेड्यापाड्या, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात जाऊन आम्ही या योजना कामगारापर्यंत पोहोचल्या. परंतु मध्यंतरी असं झालंय की ज्या रजिस्टर संघटना आहेत त्यांना कुठलाही अधिकार राहिलेला नाहीये आणि जे आमदार खासदारच्या माध्यमातून जे आज इथे ज्या गोदाम चालकांना ही शिफारस पात्रानुसार यांना गोदाम चालक दिलेले आहेत, आज यांचीच मनमानी चालू आहे. विषय असा होतो की कामगारांना ज्या तारखेला भांडेची तारीख दिली, भांडे घेण्यासाठी तारीख दिली जाते, त्या तारखेला त्यांना केवायसी केली जाते, परंतु त्यांना 2-2, 3-3 महिने त्यांना ते भांडे संच किंवा सुरक्षित भेटत नाही आणि त्यांना सांगतात की आमच्याकडे स्टॉकच नाहीये. परंतु हे सर्व काम कामगार उपायुक्त कार्यालयाचं आहे, ते समस्त अधिकाऱ्याचं आहे. त्यांनी 1 दिवस अगोदर त्या गोदामाचा सर्वे करायला पाहिजे की या गोदाममध्ये जे उद्याची जी तारीख कामगाराला दिलेली भांडे किट आणि सुरक्षण घेण्यासाठी, का आपण तिथे स्वतः जाऊन त्यांनी ते व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. आज या गोदाम वाटप चालवकाकडे हा स्टॉक आहे का नाही, तरच त्याची केवायसी केली पाहिजे. पण काय सांगाल? आजच्या या निदर्शनामध्ये आम्ही असा एक मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नवीन नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी तारखा उपलब्ध नाहीत. 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व स्लॉट बुक झालेले, परंतु ज्या कामगारांचं नूतनीकरण करायचं आहे अशा कामगारांना पुढची तारीख घेण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. तसेच नवीन नोंदणीसाठी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये तारखा उपलब्ध नाही. अशा वेळी मंडळाने व कामगार कार्यालयाने बांधकाम कामगारांना नवीन अर्ज करण्याची संधीच नाकारलेली आहे. हा त्यांच्या हक्कांवरचं हनन आहे, याचं आम्ही खंडन करतो. तसेच अशी मागणी करतोय की हे त्वरित चालू करावं.